स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेचा दुसरा दिवस। अखेर विश्वशरण ये तुला तथागता, अखेर विश्वशरण ये तुला तथागता, तुझ्याशिवाय लाभली पुन्हा शांतता, पुन्हा शांतता। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महाराष्ट्राची अस्मिता राजछत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करतो। शतकानुशतके ज्यांना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली गेली त्या सर्व पीडित समाजाला माणूसपणाचं वरदान ज्या बाबासाहेबांनी दिलं, त्या बाबासाहेबांचं जीवन म्हणजे धगधगत्या संघर्षाचा संग्रामच होय। बाबासाहेबांचा त्याग मानवी इतिहासातील कोणत्याही त्यागाच्या पलीकडचा होता, अतुलनीय होता। बाबासाहेबांच्या एवढा त्याग करण्याची क्षमता कोणातच नाही, परंतु बाबासाहेबांनी जो परिवर्तनाचा लढा सुरू केला त्या परिवर्तनाचे चक्र गतिमान ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या विचारांचे पाईप म्हणून, त्यांचे अनुयायी म्हणून आपल्यावर येऊन पडते। या परिवर्तनाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आदरणीय पी.जे. वानखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली। तेव्हापासून दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यातील दिनांक 4, 5 आणि 6 तारखेला व्याख्यानमाला आयोजित केली जाते। कोरोनाच्या संकट काळामध्ये यावर्षी आपण ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। आपल्यासारख्या सर्व संवेदनशील श्रोत्यांचे स्वागत करताना मनस्वी आनंद होत आहे। मित्रहो, आपण ज्यांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते आजचे आपले वक्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी माननीय विशालजी नंदा गवळी सरांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर विराजमान व्हावं। माननीय विशालजी नंदा गवळी सर। धन्यवाद सर। एक कवी खूप सुंदर असं लिहितात, तुम्ही झेललेले वादळ सारे आज फुलविले हे नंदनवन, तुम्ही झेललेले वादळ सारे आज फुलविले हे नंदनवन, पवित्र तुमच्या तेजस कृतींना विनम्र आमचे अभिवादन, विनम्र आमचे अभिवादन। आजचे वक्ते माननीय विशालजी नंदा गवळी सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करावे व त्यांना अभिवादन करावं। त्यांच्यासोबत मी आमंत्रित करतो सभेचे संचालक माननीय जे.वी. वानखेडे साहेब, माननीय विजय गिरे साहेब, माननीय टी. खंडारे साहेब, माननीय अविनाश तेलगोटे साहेब।
धन्यवाद सर. असं म्हणतात, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीते कशरे सवित्या स्वार्थ परंपरा. असं कोण येणाऱ्यांचं स्वागत करावं, सन्मान करावा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचा ध्यास आहे. म्हणून आजच्या वक्त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत, सन्मान करणार आहोत. म्हणून आजच्या वक्त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचे संचालक माननीय डी अकोरे सर, माननीय भूषणजी ताजने सर, माननीय सेवानंदजी वरखेडे सर, माननीय प्रशांतजी भुले सर. आपणास विनंती करतो सर की आपण आजचे वक्ते माननीय विशालजी नंदाकुळे साहेब यांचा आपण सत्कार करावा, सन्मान करावा. सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण आजच्या मान्यवरांचा, आजच्या वक्त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतो आहोत. नंदाकुळे सरांसंदर्भात असं म्हणता येईल, माणसाने असे जगावं की जगल्यासारखं वाटलं पाहिजे, माणसाने असे जगावे की जगल्यासारखे वाटले पाहिजे, इतरांसाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे. खरं जीवन जगतोय गड्या हे आपल्या हृदयाला पटलं पाहिजे, हे आपल्या हृदयाला पटलं पाहिजे. अशाच विचारसरणीचे आजचे वक्ते या ठिकाणी आपल्याला लाभले. धन्यवाद सर. आपण आमच्या वतीनं आमचा सन्मान आपण स्वीकारा, त्याबद्दल आपण धन्यवाद व्यक्त करतो सर. ह्यानंतर सन्मान्य अनिलजी भगत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे या ठिकाणी सामूहिक वाचन घ्यावे. अनिल भगत सर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. बाबासाहेबांचा विचार हा समाज कल्याणाचा विचार आहे. ज्यांनी ज्यांनी हा विचार अंगीकारला त्यांच्या एका नव्या ऊर्जेचा संचार होतो. वामनदा कर्णकी गटाने फार सुंदर लिहितात, तुफानातले दिवे आणि तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुलीना आम्हा शिवे, हल्ल्यावरती होती हल्ले अजिंक्य आमचे बाले किल्ले, तसाच ताठर माथा आमचा जराने खाली नव्हे, जराने खाली नव्हे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. अंधकारमय वादळरूपी अज्ञानात बाबासाहेबांचा विचार लख प्रकाशासारखा असतो. विचारांच्या प्रसारासाठीच प्रबोधन सभेची स्थापना झालेली आहे. प्रबोधन सभेचे ध्येय उद्दिष्टे सांगण्यासाठी प्रास्ताविक घेऊन येत आहेत आमच्या सभेचे संचालक माननीय देवेंद्रजी खंडारे सर. धन्यवाद सर. प्रथमतः तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथम त्रिवादन करतो. आज आपल्या 12व्या व्याख्यानमालेचे हे दुसरे पुष्प आहे. ते पुष्प गोपण्यासाठी आयुष्यमान विशाल नंदाकुळे सर इथे आलेले आहेत. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रज्वलित ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन समिती स्थापना करण्यात आली. कारण तर या देशाला विकसित व प्रगत करण्याची ऊर्जा कशामध्ये जर असेल तर ती याच सूत्रांच्या विचारांमध्ये आहे. यासाठी दरवर्षी आपण ही व्याख्यानमाला आयोजित करतो. पारंपरिक संघटनांच्या सर्व औपचारिकता जसे प्रसिद्धी, पद आणि नाव या तिन्ही गोष्टींपासून अलिप्त राहून आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा आपले कार्य 11 वर्षापासून सातत्याने करत आहे.
त्यामुळेच आपला विश्वास व आपले प्रेम आम्हाला मिळते आहे। यावर्षी कोरोना संकटात सुद्धा आपला जो विश्वास आहे त्यावर सहज उतरण्यासाठी आपण या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आपण आयोजन केलं आणि मला आनंद वाटतो सांगताना की या प्रयत्नाला सुद्धा भरभरून असा प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार। यापुढे सुद्धा आपण असेच आमच्या पंखांमध्ये बळ भरत राहाल अशी मनीषा व्यक्त करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद सर। खरं म्हणजे सर्वांना उत्सुकता आहे आजचे जे वक्ते आहेत वक्त्यांचा परिचय। तर या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी अभ्यासू, व्यासंगी व सामाजिक जाणीवेचे भान असलेल्या वक्त्यांचाच माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य 2009 पासून प्रबोधन सभा अविरतपणे करत आहे। आजचे उच्च शिक्षित, व्यासंगी व सामाजिक जाणीवेचे भान असलेले वक्ते आपल्या समोर आहेत। तर त्या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी प्रबोधन सभेचे संचालक माननीय अर्जुनजी हिंगमिरे सर। धन्यवाद साहेबराव सर। या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या तसेच यूट्यूब व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या व्याख्यानमालेच्या शेकडो श्रोत्यांना अर्जुन हिंगमिरेचा स्नेहपूर्वक नमस्कार व जय भीम। आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून देण्याचे भाग्य मला लाभले, त्याबद्दल मी स्वतःला ऋणी समजतो। आजचे सर्वांचे सुपरिचित वक्ते आहेत आदरणीय विशाल नंदागोळी सर। मला आपल्या सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की विशाल नंदागोळी सर हे यांचे मूळचे वास्तव्य अकोल्याचेच आहे। सर सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेत अकोला जिल्हा प्रवक्ता व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक म्हणून कार्य करीत आहेत। आजचे व्याख्याता विशाल नंदागोळी सर यांच्यामध्ये एक कलाकार बसलेला असून त्यांनी जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नाटकांमध्ये आपला सहभाग नोंदविलेला आहे। सरांनी गौतम बुद्ध विश्वविद्यालय उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये युवा संसद मध्ये सहभाग घेतलेला आहे। सरांची नेहरू युवा केंद्र द्वारा आयोजित राष्ट्रीय युवा दिन व राष्ट्रीय युवा सप्ताह 2018 मध्ये कन्याकुमारी या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषण व अभ्यास करण्यासाठी निवड झाली होती। सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणेतर्फे आयोजित नाटक व लोकसंगीत अभिनय प्रशिक्षणामध्ये नागपूर येथे राहून 3 महिने प्रशिक्षण कौशल्य प्राप्त केले आहे। सरांनी दैनिक सकाळ या वृत्तपत्राच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्यातर्फे दिली जाणारी इन ही पदवी भूषवून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केलेले आहे। सरांचे विविध सामाजिक विषयांवर सुप्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्रात अनेक कविता आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत। सरांनी आकाशवाणी केंद्र अकोला येथून अनेकदा महापुरुषांच्या जयंत्या या तसेच अनेक सामाजिक विषयांवर व्याख्यान दिलेले आहे। मी आपल्या सर्वांना अभिमानाने सांगू इच्छितो की सरांनी अंदाजे जवळपास 300च्या वर महाराष्ट्रावर सामाजिक विषयांवर व्याख्याने दिलेली आहे। सरांनी महाराष्ट्रावर होणाऱ्या वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन आणि तत्वविचार स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केलेले आहे। सरांना अनेक पुरस्कार मिळालेले असून त्यातील काही निवडक पुरस्कारांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय अकोला द्वारा
सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच याच महाविद्यालयातर्फे उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावती म्हणजेच टाटा विभागाद्वारे नाटक क्षेत्रात विशेष उपलब्धी प्राप्त केल्याबद्दल सरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच स्थानिक देश पुरस्कार मिळालेल्या सरांना साने गुरुजी बहुउद्देशीय संस्थेतर्फे युवा गौरव पुरस्कार देऊन सरांचा गौरव करण्यात आला आहे. युवा फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्यासाठी युवा गौरव पुरस्कार सरांना प्राप्त झाला आहे. सरांना सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेद्वारा साहित्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मैत्री जीवांचे सामाजिक संस्था मार्केट जिल्हा सातारा तर्फे कवितेसाठी प्रीती संगम युवा प्रतिभा गौरव 2019 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले विशाल दर्गावरील सरांचा परिचय करून देण्याची संधी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या वतीने प्राप्त झाली. मी प्रबोधन सभेचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद मेरे सर. परिचयातून आपल्या लक्षात की आजचे वक्ते कसे आहेत. नंदा कोटी सरांसोबत मला एवढं असं वाटेल की हरवलेला प्रत्येक डाव नव्यानं जिंकावं, हरवलेला प्रत्येक डाव नव्यानं जिंकावं, वादळाशी कसं खेळावं हे सर आपल्याकडून शिकावं, हे सर आपल्याकडून शिकावं. हर हुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याच्याही पलीकडे आपल्या ज्ञानकक्षेला अभिजात करणारं वेगळं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपलब्ध आहे. असं म्हणतात, भीमा तुझ्या प्रकाशाने झोपलेले जागे झाले, भीमा तुझ्या प्रकाशाने झोपलेले जागे झाले, आज धावतात पुढे काल असलेले मागे. बाबासाहेबांच्या विचारात बळ आहे, मुक्या बहिऱ्यांना चालवण्याची धग आहे. हीच धग लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसमावेशक असलेली व खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे तो विषय बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही हा विचार मांडण्यासाठी आजचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे माननीय विशालजी नंदा गवेसकर यांना. त्यांनी आपले विचार या ठिकाणी अभिव्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय नंदा गवेसकर. सर्वांना सप्रेम जय भीम. विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथा भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः नतमस्तक होतो. मित्रहो, मला या ठिकाणी बोलताना अत्यंत आनंद यासाठी होत आहे की गेल्या 6 ते 8 वर्षापासून ज्या प्रबोधन सभेला मी स्वतः साक्षीदार आहे, गेल्या 6 ते 8 वर्षापासून प्रबलादेव हॉल येथे होणाऱ्या या सभेला भरगच्च प्रतिसादामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी प्रबलादेव हॉलच्या खालच्या बाजूची जी खुर्ची असते ती ही रिकामी नसते आणि बाल्कनीतली खुर्ची देखील रिकामी नसते, त्यावेळेला मीच त्या पुस्तक विकणाऱ्या माणसाच्या बाजूला हात बांधून उभा राहून ही सभा ऐकलेली आहे. आणि या सभेसाठी आज माझ्यासारख्या तरुणाला बोलण्याची संधी द्यावी यासाठी प्रबोधन सभेचे मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि मला हे देखील माहिती आहे की ही माझ्यावर टाकलेली केवढी मोठी जबाबदारी आहे की ज्या सभेमध्ये माननीय आहा साळुंखे सरांपासूनचा जो इतिहास आपल्याला लाभलेला आहे, या सभेमध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रातील विचारवंत तत्वज्ञानी व्यक्ती या ठिकाणी येऊन आपले विचार मांडत असतात. आणि अशा या प्रबोधन सभेने माझ्यासारख्या 24-25 वर्षाच्या तरुणावरती ही जबाबदारी टाकावी यासाठी मी सन्माननीय आमचे पीजे वानखडे साहेब यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे अगोदरच. म्हणजे एखाद्या
सन्माननीय पी.जे. वानखेडे साहेब, सन्माननीय जगताप साहेब आणि आपण सर्व सन्माननीय. मी सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आज प्रबोधन सभेने माझ्यावर टाकलेली जी जबाबदारी आहे, आपल्याला जरी माझ्याकडे बघून, माझ्या नाककाठीकडे बघून असं वाटत असेल की एखादा तरुण येऊन आपल्यासारख्यांना, म्हणजे आपण आधीच भरपूर वाचक आहात, अभ्यासू आहात, आपल्यासारख्यांना काय उपदेश करेल, तर मी आपली निराशा करणार नाही एवढं माझं नक्की आहे. मला दिलेला जो विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही. आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीची लोकशाही अपेक्षित होती आणि आजची जी लोकशाही आहे यामध्ये जी तफावत आहे, ही तफावत का निर्माण झाली, कशी निर्माण झाली आणि ती तफावत भरून काढण्यासाठी आज खऱ्या अर्थाने कुठल्या मूल्यांची, कुठल्या विचारांची आणि कुठल्या कृतीची गरज आहे यावर मी भर टाकणार आहे. म्हणजे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भापासून सुरुवात करायला आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जागृतीचा विस्तव हा कधीही विझू देऊ नका. पण मुळामध्ये प्रबोधन सभेच्या माध्यमातून हा प्रबोधनाचा, हा जागृतीचा विस्तव कायमस्वरूपी तेवढ ठेवण्याचं काम सातत्याने ही प्रबोधन सभा करते. यासाठी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन देखील करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही हा विषय आज आमच्या देशामध्ये मांडण्याची गरज पडते. जी लोकशाही आम्ही स्वीकारलेली आहे, ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत आहे, तरी सुद्धा हाच विषय घेऊन जर आमच्या देशामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या विविध समाजाच्या घटकांमध्ये हा विषय मांडण्याची गरज पडते. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज लोकशाही ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली, बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही मुळातच नाही. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी सर अत्यंत प्रखरपणे मला माझ्या बुद्धीप्रमाणे जे पटतं तेच मांडण्याचा प्रयत्न करतो. मला जे काही ज्ञान अवगत झालं, माझं जे काही वाचन असेल, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे माझ्या वाचनात जे काही असेल ते प्रखरपणे मांडण्याचा कुठलीही भीती, कुठलाही दबाव मी या ठिकाणी न ठेवता बोलणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला आर्टिकल 19A नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, मला भाषण स्वातंत्र्य आहे, मी माझे मत प्रखरतेने मांडू शकतो, माझ्या मतावर कुणीही दबाव आणू शकत नाही आणि म्हणून मी अत्यंत प्रखरतेने बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आजच्या काळामध्ये आम्ही तुम्ही टिकवू शकलेलो नाही. हे सत्य तुम्हा आम्हाला नाकारून चालणार नाही. कारण आज देशाची जी परिस्थिती आहे, ही देशाची परिस्थिती अत्यंत विपरीत आहे. आज देश हा अराजकतेकडे वाटचाल करतो आहे. कारण असं म्हटलं जाते, सचिन माळी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर माणूस पूर्ण अंशाने नासूर होऊन सडू घातलेल्या या अर्थव्यवस्थेच्या उत्साहात माणसाचं भूक, मैत्री, प्रेम जोपासणाऱ्या या दगादगीच्या जीवनामध्ये मित्र हो, प्रबोधनाचे दाणे टाकणारे हात आता कापून टाकले जाऊ लागले आहेत आणि मग चौका चौकात पेरले जातात गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे, विचारापासून इंटरनेट पर्यंत लावले जातात पहारे. सत्यविरुद्ध बोलणे, चालणे, लिहिणे याविरुद्ध लावली जाते घोषित अघोषित बंदी आणि राष्ट्रवादाचा खाजलपणा चढवत राहतो. प्रश्न विचारणार ते तुटून पडतात झुंडी. प्रश्न विचारा तर ते एक मिनिट ठरा, आडवे या तर मारले जा. का हेच आहे इथल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीची परिभाषा? का हाच आहे दिल्या स्वातंत्र्याचा कडकडा? इथे वेळ काकडीचा असतो पण बहर मात्र कारल्याचा आहे. इथं रंग दुधाचा असतो पण परिणाम मात्र विषाचा आहे. हा देश लोकशाहीचा असतो पण अजून मात्र हुकुमशाहीचा असतो. मग या हुकुमशाहीच्या देशामध्ये माजलेली जी अराजकता आहे त्याच्या भरोश्यावरती काही लोक, काही विचारसरणी, ही व्यवस्था, इथले सत्ताधीश या लोकशाहीला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग या खिळखिळी झालेल्या लोकशाहीला जे काही हात मजबूत करण्यासाठी समोर येत असतील ते आमचे समाज कार्यकर्ते असतील, आमचे लेखक असतील, आमचे वक्ते असतील, आमचे शाहीर असतील, जी लोक, या मंडळी, या देशामध्ये असणारा जो सुजाण नागरिक आहे, सुशिक्षित नागरिक आहे, लोकशाहीवादी नागरिक आहे, हा नागरिक जर एक एक पाऊल समोर टाकत असेल तर त्याच्या पायामध्ये गतिरोधक घालण्याचं काम देखील ही व्यवस्था करायला लागते. हे आम्हाला नाकारून चालणार नाही. कारण आज आमचा देश कोणत्या दिशेने वाटचाल करतोय? या लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही तर लोकशाही स्वीकारली, पण या लोकशाहीच्या देशामध्ये आज आमची वाटचाल कोणत्या दिशेने आहे? आमची
आमची वाटचाल या लोकशाहीच्या दिशेमध्ये हुकुमशाहीकडे आहे, समतेकडून विषमतेकडे आहे, समाजवादाकडून भांडवलशाहीकडे आहे, बंधुतेकडून शत्रुत्वाकडे आहे. आणि त्यामुळे आमच्या देशाची जी ही वाटचाल आहे, आमच्या देशाचं झालेलं जे काही विघटीकरण आहे, हे सगळंच्या सगळं ह्या लोकशाहीला खिळखिळी करण्यासाठी आहे. कारण आता इथली व्यवस्था हुकुमशाहीकडे पावलं टाकायला सुरुवात करते. आणि ज्या ज्या वेळेला ही व्यवस्था, इथले सत्ताधारी, इथले मनुवादी लोक, ज्या ज्या वेळेला प्रतिगामी लोक हुकुमशाहीकडे वाटचाल करत असतील, त्या वेळेला या देशातल्या सुजाण नागरिकांचं, आपल्यासारख्या सर्व प्रबोधन करणाऱ्या शिक्षकांचं, या समाजामध्ये असणाऱ्या सुसंस्कारित लोकांचं काम आहे, जबाबदारी आहे की आम्ही ती लोकशाही टिकवण्यासाठी, आम्ही ती लोकशाही प्रबळ करण्यासाठी, तिला सुदृढ करण्यासाठी आम्ही आमची पावलं गतिमान करायला पाहिजे. मग मुळामध्ये तुम्हा आम्हाला सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे की लोकशाही कशा पद्धतीची आहे. आपल्या सर्वांना ज्ञात असणारी जी व्याख्या आहे अब्राहम लिंकन याची ती मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही. पण याही सोबत आम्हाला हे नाकारून चालणार नाही की वॉल्टर बॅगॉट असे म्हणतात की चर्चेतून चालणारं शासन म्हणजे लोकशाही. म्हणजे ज्या राज्यामध्ये चर्चा होते, ज्या राज्यामध्ये प्रश्न उभे केले जातात, त्या राज्यामध्ये लोकशाही आणते असे वॉल्टर बॅगॉट म्हणाले. यामध्ये महत्वाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला वाटायला लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली व्याख्या आहे की रक्तपाताशिवाय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे रक्तपाताशिवाय, रक्ताचा एक थेंबही ज्या ठिकाणी सांडणार नाही, ज्या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे मूल्य हा समाज, हा देश रुजवायला सुरुवात करेल अशी व्यवस्था म्हणजे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या व्याख्येमधून इथल्या सामान्य जनतेमधल्या, इथल्या समाजाच्या प्रत्येक घटकाचं, प्रत्येक माणसाचं हित जोपासण्याचं काम या व्याख्येने केले आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे लोकशाही हे एक असं राज्य आहे ज्यामध्ये लोक स्वतः प्रतिनिधी निवडत असतात, लोक स्वतः निर्णय घेत असतात आणि निर्णय पाळत देखील असतात, लोक स्वतः कायदे तयार करतात आणि कायद्याचं पालन देखील करतात. म्हणजे एकंदरीतच काय तर या देशामध्ये असणारे लोक या देशाचे मालक आहेत. पण मला जाणीवपूर्वक एक विधान करणं अत्यंत महत्वाचं वाटतं की गेल्या 70 वर्षामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतरच्या 70 वर्षामध्ये देखील आम्ही आमच्या देशामध्ये असणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये ही भावना निर्माण करू शकलो नाही की तू या देशाचा मालक आहेस. ही भावना आम्ही आजवर या भारत देशाच्या सुसज्ज नागरिकाच्या मनामध्ये निर्माण करू शकले नाही. ही मला खंत वाटायला लागते की तू या देशाचा मालक आहेस. कारण आमच्या मनामध्ये अजून सुद्धा गुलामी
की त्याला असं वाटतच नाही की हे माझ्या माध्यमातून सरकार चालते, माझ्या मताप्रमाणे चालते, माझा विकास माझ्या मताप्रमाणे होतो, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ही लोकशाही धोक्यात आहे असं माझं या ठिकाणी विधान आहे. आमच्या देशामध्ये लोकशाहीचे जे आम्ही 4 आधारस्तंभ मानतो, मग न्याय मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, त्यामध्ये प्रसार माध्यमे असतील, कायदे मंडळ असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आमच्या लोकशाहीला बळकटीकरण यायला पाहिजे होतं. या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या जनतेचा विकास व्हायला पाहिजे होता. पण आज तो विकास झालेला दिसत नाही. आम्ही कायदे तयार केले, मान्य आहे, पण त्या कायद्याला चालवणारं प्रशासन, त्या कायद्याला चालवणारं जे काही प्रशासन आहे, जी माणसं आहेत, त्या माणसाच्या मनामधून अजूनही संकुचितेची भावना आम्ही काढू शकलो नाही. कारण आमचा हा जो देश आहे, हा देश सामाजिक विषमतेवाला देश आहे. आमच्या देशामध्ये सामाजिक विषमता अजूनही नष्ट झालेली नाही. म्हणजे आपण असा विचार केला की वर्णाच्या हिशोबाने विचार केला तर ही जी वर्णवादी व्यवस्था आहे, या माध्यमातून अजूनही हे विचार माणसाच्या मेंदूमध्ये घर करून आहेत. म्हणजे एक साधा विचार घ्या की एखाद्या जर शाळामध्ये, एखाद्या शाळेत जर एखादा विद्यार्थी, जर एखाद्या शाळेत 50 विद्यार्थी असतील, 50 विद्यार्थीमध्ये एका विद्यार्थ्याला जर 99% मार्क पडले तर तो त्याला स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो आणि त्याच्यानंतर तो सगळे बारी टक्क्याने त्याच्यासाठी तुच्छ बोलायला लागतात. आणि यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की ज्याला 35% मिळतो तो देखील समाधानी असतो. कारण वरच्याची तर द्वेष आहे की त्याला 99 भेटले, मला 35 भेटले, पण माझ्या देखील खाली कोणतरी 32 पाला आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून ही जी उतरण आहे, ही जातीची जी उतरण आहे, हे वरत जात असताना द्वेष निर्माण करते, तर खाली येताना तुच्छतेची भावना निर्माण करते. आणि यामुळे हे जातीय राजकारण जे आहे, ही जाती व्यवस्था आहे, यामुळे लोकशाही धोक्यात आहे. या मताचा सध्या मला असं मत बनवून घ्यावं लागणार आहे. हे सगळं का घडतंय याचा मी विचार करायला लागतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान केलं होतं की हा देश का गुलाम होता, गुलाम का राहिला? कारण या देशामध्ये बंधुतेचा अभाव होता. आमच्या देशामध्ये बंधुतेचा अभाव होता, म्हणून इंग्रज आमच्यावरती राज्य करू शकले. जर तो बंधुतेचा अभाव आमच्या देशामध्ये नसता तर मला नाही वाटत की आम्हाला कुणाच्यासाठी गुलाम व्हावं लागलं असतं. आणि ती गुलामीची मानसिकता अजून देखील आमच्यातून नष्ट झाली आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये आम्ही ज्या लोकशाहीमध्ये जगत आहोत, आम्हाला लोकशाहीने दिलेले सगळेच्या सगळे फायदे हवे आहेत. मग त्यामध्ये सरकारी योजना आल्या, त्यामध्ये आमचे हक्क आले, आमचे अधिकार आले, आम्हाला मिळणारे सगळेच्या सगळे फायदे आले, राशन कार्ड आले, आधार कार्ड आले, या माध्यमातून मिळणारे सगळे फायदे आम्हाला हवे आहेत. पण ज्या वेळेला या लोकशाहीला काहीतरी देण्याचं योगदान पाहिजे असते, त्यावेळेला मात्र आमचा माणूस, आमचा नागरिक आळशी व्हायला लागतो. म्हणजे फायदे असेल तर आम्हाला हवे आहे, आणि जेव्हा आमची जबाबदारी बनते त्यावेळेला मात्र आम्ही माघार घ्यायला लागतो. म्हणजे एक गोष्ट मला साधी अशी सांगायची आहे की जर आमच्या घरामध्ये कुणी आजारी पडलं असेल तर आजारी पडल्यानंतर आमच्या खिशात किती मोठा पैसा आहे हे महत्वाचं नाहीच आहे. आजारी पडल्यानंतर त्याचा उपचार करण्यासाठी डॉक्टर किती तत्वज्ञानी आहे, डॉक्टर तो MD आहे, तो किती त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट आहे हे शोधण्याचं काम आम्ही करतो. कितीही पैसा आहे मग काही वैद्याकडे जात नाही. म्हणजे ज्या वेळेला आमच्या घरामध्ये कोणी बिमार असतं, ज्या वेळेला आमच्या घरामध्ये एखाद्याला वेदना होते, त्याला आम्ही चांगल्या डॉक्टर स्पेशालिस्टकडे घेऊन जातो. परंतु आपल्या स्वतःच्या परिवारामध्ये आनंदी असणारा हा नागरिक ह्या देशाला जर परिवार समजत असेल आणि ही लोकशाही जर आज बिमार पडत असेल तर त्या लोकशाहीला या बिमारीतून मुक्त करण्यासाठी त्याच्याकडून केले जाणारे प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत का, हा एक मला मोठा विचार आहे. मी टप्प्याटप्प्याने लोकशाही कशी हुकुमशाहीकडे वाटचाल करते आहे आणि देशामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे याकडे वळणार आहे. म्हणजे मी माझ्या भाषणामध्ये विषयाला सोडून काहीही बोलणार नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही याच एका मुद्द्यावर ठाम राहणार आहे. आज आमच्या देशामध्ये ही जी अराजकता माजत आहे, ही
विद्यार्थ्यांना पुस्तकात शिकवल्या जात नाही. तर ज्या वेळेला आमच्या देश स्वतंत्र होणार होता, हा देश स्वतंत्र होत असताना जो लॉर्ड माउंटबॅटन आहे यांनी ते 4 ओळी लिहिल्या आणि 4 ओळी लिहिल्यानंतर त्याला पत्रकारांनी गाठलं. पत्रकार त्याला प्रश्न विचारत होते की हा देश स्वतंत्र झाला, उद्यापासून हा देश स्वतंत्र होणार आणि या देशाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे, या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य किती दिवस टिकणार आहे. त्यावेळेला तो लॉर्ड माउंटेबल असा म्हणायला लागतो की या देशाला मिळणारं स्वातंत्र्य हे तोपर्यंत टिकून राहणार आहे जोपर्यंत या भारतीयांचा विश्वास तिथल्या रेल्वेवर आणि तिथल्या पोस्टावर असेल. म्हणजे इंग्रज लोक फार कमी बोलतात, तर हा त्याचं स्टेटमेंट. म्हणजे हे का त्यांनी म्हटलं असेल, कारण आपल्या देशातल्या लोकांना माहिती आहे की रेल्वे लेट येणार, पण ते येणार मात्र नाही. आणि आमचं विश्वासार्थ असणारं जे काही पोस्ट खातं आहे, ज्यामध्ये आम्ही आमचं गोपनीय पत्र लिहित असतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये असणारी जी विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता कधीही नष्ट होणार नाही. आणि म्हणूनच की काय आमच्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. पण आजची जर व्यवस्था बघितली तर त्या रेल्वेला इथल्या भांडवलशाहीवाल्यांनी, इथल्या उद्योजकांनी खाण्याचं काम केलेलं आहे आणि तिथल्या पोस्ट खात्याला इथल्या कुरिअरवाल्यांनी खाण्याचं काम केलेलं आहे. मला हा संदर्भ सांगताना पुन्हा एकदा दुसरा संदर्भ असा सांगायला लागतो की हाच भारताचा शेवटचा व्हाईसराय असा लिहायला लागतो की तो म्हणतो, आम्ही या गुलाम असणाऱ्या भारतातल्या नागरिकांना शिक्षण देण्यासाठी गेल्या 150 वर्षापासून आम्ही यशस्वी ठरलो आहे. परंतु आता हे गुलाम उद्यापासून स्वतंत्र देशाचे नागरिक असतील आणि म्हणून स्वतंत्र देशाच्या नागरिकांना कशा पद्धतीचं शिक्षण असायला पाहिजे याची तयारी तातडीने या सरकारने करायला हवी. परंतु मला या ठिकाणी अत्यंत निराशजनक सांगावं वाटेल की त्या सरकारनं अजूनही स्वतंत्र देशाच्या नागरिकांना कशा पद्धतीचं शिक्षण द्यायला हवं होतं याचा विचारच केलेला आहे. त्यांनी नेहमी आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. त्यांनी नेहमी तिथल्या बहुजन समाजाला, तिथल्या लोकशाहीला बळकट करणाऱ्या माणसाला या व्यवस्थेपासून वेगळं ठेवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे म्हणूनच की काय की आज आमच्या देशामध्ये महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या शाळांना बंद करण्याचं काम ते करतात आणि खासगी शाळांना ग्रँट देण्याचं काम ते करत आहे, खासगी शाळांना पैसा पुरवण्याचं काम ते करत आहे. म्हणजे काय, तिथला गोरगरीब समाज हा शिकलाच नाही पाहिजे. तो जर शिकला तर तो उद्या चालून आमच्या विरोधामध्ये उभा राहील, प्रश्न विचारायला लागणार आहे. आणि ही व्यवस्था या शिक्षणाच्या माध्यमातून बदलण्यासाठी तुम्ही आम्ही किती प्रयत्न केले, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात या समाजामध्ये असणाऱ्या आमच्या पुढाऱ्यांनी किती प्रयत्न केले याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण बीबीसीचं एक इंटरव्ह्यू मी पाहत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे लोकशाही जी आहे ती जर टिकवून ठेवायची असेल तर इथल्या देशामध्ये असणाऱ्या सामाजिक घटकांना, इथल्या नागरिकांना शिक्षण देणं महत्वाचं आहे. पण त्यामध्ये देखील ते 2 प्रकार काढतात. एक म्हणजे उच्च वर्गात दिल्या जाणारं शिक्षण आणि दुसरं म्हणजे इथल्या मध्यमवर्गीय खालच्या पातळीवरचं असणारं जे लोक आहेत त्यांना देणारं शिक्षण. त्यावेळेला बाबासाहेब म्हणायला लागतात की तुम्ही जर इथल्या फक्त उच्च वर्गाला शिक्षण दिलं तर हे लोकशाहीसाठी योग्य गोष्ट ठरणार नाही. पण तुम्ही जर इथल्या गोरगरीब समाजाला जर शिक्षण दिलं, इथला जो गोरगरीब मध्यमवर्गीय समाज आहे त्या नागरिकांना, त्या शेवटच्या घटकाला जर शिक्षण दिलं तर ही लोकशाही प्रकट होण्यासाठी मदत करेल. हे बाबासाहेबांचं विधान आहे. पण तरी सुद्धा आजच्या काळामध्ये म्हणजे म्हटल्याप्रमाणे लोकशाहीला प्रबळ करण्यासाठी, लोकशाहीला बळकट करण्यासाठी आज आम्हाला शिक्षणाची गरज होती आणि शिक्षणाशिवाय तत्व उपाय नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण ते जाणीव निर्माण करतं ते शिक्षण असतं. पण या शिक्षणाने तुमच्या आमच्या मनामध्ये जाणीव निर्माण केली काय? आणि ती जर जाणीव निर्माण झाली असेल तर आमच्या देशामध्ये जे काही अराजकता माजत आहे, आमच्या देशामध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर का उतरत नाही, त्याचा विरोध आम्ही का करताना दिसत नाही. म्हणजे मला जाणीवपूर्वक एक विधान केलं पाहिजे की या देशामध्ये असणारं संविधान या देशातल्या लोकांचं आहे की विशिष्ट एसटी समाजामध्ये असणाऱ्या बौद्ध समाजाचं आहे. जे ज्या वेळेला एखादं विघातक कार्य, एखादं विघातक कृत्य त्या देशामध्ये होत असतं त्यावेळेला विशिष्ट समाज संविधानाच्या
निवडणुकीच्या कालखंडामध्ये ऍक्टिव्ह असणारे नेते जिंकून आल्यानंतर कसे ऑफ होऊन जातात हे दिसत नाही. म्हणजे वर्षभर काम करायचं, निवडणूक जवळ आले की मोठमोठे भूलथापा द्यायचे आणि मग आम्ही तुम्हाला रस्ते बांधून देऊ, रस्त्याच्या बाजूला नाल्या बांधून देऊ, स्वच्छता देऊ, सरकारच्या सगळ्या योजना देऊ. हे सगळे आमिषाचं गाजर तुमच्या आमच्या हातामध्ये दिल्या जातं आणि मग एखाद्या बौद्ध वस्तीमध्ये गेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, एखाद्या मराठा समाजामध्ये गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, माळी समाजात गेलं की महात्मा फुलेंचा विजय असो, मातंग महासमाजामध्ये गेलं तर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, असं म्हणून तुम्हाला भावनिक मुद्द्यामध्ये गुंतवून तुमच्याकडून आमिषे दाखवून मत गोळा करण्याचं काम केलं जातं. म्हणजे मला आता तर असं वाटायला लागलं आहे की आजच्या काळामध्ये असणारी जी निवडणूक पद्धत आहे ही निवडणूक पद्धत जनसामान्यांसाठी राहिलेलीच नाही. कारण ज्याच्याकडे जास्त पैसा तोच निवडणुकीत उभा राहणार. म्हणजे सर साधं गणित बघा की बिहारमध्ये आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला एकही कॅन्डिडेट असा दिसला नाही की तुम्हाला गरीब वाटते. सगळे धंदेदार, सगळेच्या सगळे उद्योगपती, सगळे उभे आहेत. एवढ्या दूर जाण्याची गरज नाही. माझं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्हाला अजून एक जाणीव होणार आहे की आता जे शिक्षक मतदारसंघाच्या जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून जो जनसामान्यामधला असणारा एखादा उमेदवार त्या निवडणुकीत उभा राहत असेल तर त्याला जास्त व्हॅल्यू देण्याचं काम इथल्या समाजाने केलं नाही. परंतु ज्याने लोकांच्या घरी पैठणी पाठवल्या तो मात्र आज विजयी आहे. हे तुम्ही आम्ही नाकारून चालणारच नाही. म्हणजे पैठणीचा रंग यांच्या विजयाच्या पताक्याला येतो आणि ते निवडून येतात. म्हणजे मला या ठिकाणी खंत या गोष्टीची वाटते की मी या समाजामध्ये व्याख्यान करत असताना नेहमी म्हणत असतो की हा समाज अशिक्षित आहे. हा समाज अजूनही जुनाट चालीरीती रूढी परंपरेमध्ये विरघळून पडलेला आहे आणि या जुनाट चालीरीती रूढी परंपरेमध्ये विरघळलेला हा समाज जो आहे, गुंतलेला हा समाज आहे, त्याला समजायला वेळ लागणार आणि त्याच्यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे. पण मला जाणीवपूर्वक या ठिकाणी विधान केलं पाहिजे की अशिक्षित लोकांकडून अपेक्षा करणारे तुम्ही आम्ही शिक्षित असताना तुम्ही कुठल्या प्रकारचं कृत्य केलं आहे, कुठल्या लोकांना मतदान केलं आहे. मी इथल्या बसलेल्या लोकांना काहीच म्हणत नाही. मला त्या सर्वांना सांगायचं आहे की सुशिक्षित समाज ज्याला शिक्षणाने जागृती मिळाली तो देखील आज भूलथापाला आमिषाला बळी पडतो आहे आणि हे आमच्या लोकशाहीसाठी घातक आहे. लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं आमच्या लोकशाहीसाठी घातक आहे. कारण की हीच लोक, हीच मंडळी ज्या वेळेला आमचे प्रतिनिधी म्हणून समोर जातात, आमचे प्रतिनिधी इथे एक मला संदर्भ छान आठवतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरव्ह्यू मध्ये, बीबीसीच्या इंटरव्ह्यू मध्ये बाबासाहेबांनी फार चांगले विधान केलेलं आहे की हा समाज काय करतो, या समाजातले जे लोक आहेत, या देशातले जे लोक आहेत ते काय करतात. तर या देशातले लोक हे उमेदवार हा कोणत्या पक्षावर उभा आहे याकडे जास्त लक्ष देतात. हे सांगताना बाबासाहेब म्हणाले होते की जर एखाद्या पक्षाची निशाणी बैल असेल आणि त्या बैलावर जर गाढव जरी उभा राहिला तर हे लोक गाढवाला मत देतील. ही खरीच परिस्थिती आज देखील तंतोतंत लागू होते. आम्ही उभा असणारा कॅन्डिडेट, उमेदवार हा किती शिक्षक आहे, तो किती चरित्रवान आहे, तो या समाजासाठी किती काम करणार आहे, समाज कार्यकर्ता आहे, त्याने या आधी केलेल्या किती कामाची त्याला जाणीव आहे, या समाजाच्या या विषमतेची त्याला जाणीव आहे, या समाजाच्या प्रत्येक घटकाविषयी त्याच्या मनामध्ये भावना आहे, त्याला आम्ही मतदान करतो किंवा फक्त इथल्या पक्षावर उभा राहणाऱ्या कुठल्याही माणसाला मतदान करतो. यामध्ये देखील एक महत्वपूर्ण बाब आहे की जातीयतेचं राजकारण. म्हणजे असं म्हटलं जातं की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही, एनेस्थेसिया. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. हे नेते मंडळी तुमची आमची दिशाभूल करतात, जातीयतेचं राजकारण करतात आणि जातीयतेच्या राजकारणामध्ये जो आपल्या जातीचा असेल तो कुठल्याही पक्षावर असतो, तो आपल्या जातीचा असेल आणि तो जर ठराविक विशिष्ट पक्षावर असेल तर आमचा मत तिकडे जास्त होतो. म्हणजे आजही निवडणुकीमध्ये जर इथल्या जनसामान्यांचा समावेश होत नसेल, प्रतिनिधी म्हणून उभं राहिल्यानंतर जर त्याला यश मिळत नसेल, या देशामध्ये जर धनडांगळेच फक्त निवडणूक लढायला लागले तर ही लोकशाही अजून खिळखिळी होणार आहे आणि ती धोक्यात सुद्धा येणार आहे. आणि म्हणून लोकशाहीला बळकट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला दिलेला जो मताचा अधिकार आहे,
साध्या 500,000 रुपयाला बळी पडतो आणि मतदान करायला लागतो. म्हणजे एक साधं कॅल्क्युलेशन मला या ठिकाणी करायला पाहिजे की जर आम्ही आमचं मतदान 5,000 रुपयाला विकत असू, मतदान करतो आपण 5 वर्षासाठी, एका वर्षाला 365 दिवस असतात, गुणीला 5 वर्ष करा आणि त्याला भागीला 5,000 करा. एका दिवसाला आमच्या वाट्याला किती रुपये येतील? काहीच येत नाही. आम्ही स्वतःचं मत दिवसाला 4 देखील विकत नाही. परंतु हे मतदान करत असताना उद्या माझ्या मुलाचं, उद्या माझ्या भावाचं, उद्या येणाऱ्या नवीन पिढीचं आम्ही त्यांचं भविष्य धोक्यात घालत आहोत याचा विचार तुम्ही आम्ही करत नाही. आणि हे सगळ्याच्या सगळं माझ्या लोकशाहीसाठी घातक आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला आज या साक्षरतेच्या माध्यमातून या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचा वाटा देणं महत्वाचं आहे, स्वतःची जबाबदारी पार पडणं महत्वाचं आहे. मला यापुढे एक टप्पा अजून वाढवून सांगावे लागेल की आमच्या देशामध्ये असणारी जी न्याय व्यवस्था आहे ती कशी झाली आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की देशामध्ये जर कुणावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर तो अन्याय आणि अत्याचारासाठी तो सरळ न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. पण ते म्हणतात ना की जर एखाद्या घरामध्ये मोठ्या भावाने लहान भावाला मारलं तर लहान भाऊ वडिलांकडे त्याची तक्रार करतो आणि मग वडील त्याला शिक्षा करतात. परंतु आज आमच्या देशामध्ये असं होताना दिसत नाही. आमच्या देशामध्ये ज्या वेळेला एखाद्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, एखाद्या महिलेवरती बलात्कार होतो, त्यावेळेला इथलं असणारं जे प्रशासन आहे ते प्रशासन त्या महिलेच्या बाजूला उभं राहायला पाहिजे होतं. पण तेच प्रशासन इथल्या झुंडसाईच्या बाजूला उभं राहते आणि त्याला जर पाठीमागे करण्याचं काम करत असेल तर खऱ्या अर्थानं ही प्रशासन व्यवस्था देखील माझ्या लोकशाहीसाठी घातक आहे. ज्यांच्याकडे आम्ही न्यायाची दाद मागायला पाहिजे या न्यायालयाची व्यवस्था संत गतीने चालते आहे. म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जस्टिस इज डिनाय, जस्टिस इज डिले, जस्टिस इज डिनाय. म्हणजे जर न्यायाला विलंब झाला तर न्याय हा नाकारल्यासारखा असतो. आणि जस्टिस इज बरीड, जस्टिस इज हरीड, जस्टिस इज बरीड. म्हणजे काय तर न्याय जर तात्काळ मिळाला तर तो पुरवल्या गाळल्यासारखा असतो. परंतु या दोघांचा मध्यम साधून, या दोघांचा सवर्ण मध्य साधून आज अजूनही आमच्या देशामध्ये ही न्याय व्यवस्था त्या पद्धतीची निकाल देते आहे का? म्हणजे एखाद्या कवीच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं, आजीबाई इथं काय आहे? 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसून विचारलं, आजीबाई इथं काय आहे? आजीबाई म्हणायला लागली, 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा अधिकार आहे. 37 वकील, कित्येक न्यायाधीश बदलून गेले तरी मी आज अजून जिवंत आहे, हीच मोठी कमाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल आहे. थरथरत्या हाताने हात दिला, म्हातारीला उभं केलं. थरथरत्या हाताने हात दिलं, म्हातारीला उभं केलं आणि निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आत नेलं. निकाल ऐकून म्हातारीचे पाय लटपटू लागले, कारण इकडे सगळेच आरोपी निर्दोष सुटू लागले. आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीचेच मरून गेले. अरे 70व्या वर्षीचा हा निकाल आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाने केलेला अजून एक बलात्कार आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाने दिलेला अजून एक बलात्कार आहे. तर ही मानसिक बलात्काराची वृत्ती जर आमच्या न्यायालयामध्ये येत असेल, ही संतगती आमच्या न्यायालयामध्ये येत असेल तर आम्ही विश्वास करायचा कोणापुढे? आमची देखील अवस्था या देशामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसारखी झालेली आहे की पावसानं झोळपलं तक्रार मुलांकडे करायची. म्हणजे मुलामध्ये आमच्या देशामध्ये असणाऱ्या, मला जबाबदारीने हे विधान सांगायचं आहे की आमच्या देशामध्ये असणारी न्याय व्यवस्था, त्यामध्ये असणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीच्या काळामध्ये विशिष्ट घटकाचा निर्णय निकाल लावायला लागतात. संवेदनशील, धार्मिक याच्याशी संबंधित असणारा निकाल निवृत्तीच्या काळामध्ये लावायला लागतात. निकाल लावल्यानंतर निवृत्त होतात, निवृत्त झाल्यानंतर विशिष्ट पक्षाच्या दावणीला जाऊन बसतात. कसा विश्वास राहणार आमच्या न्याय व्यवस्थेवर? जर सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश पत्रकार परिषद घेत असतील आणि पत्रकार परिषद घेत असून त्यामध्ये विधान करत असतील, आमच्या देशामध्ये असणारं संविधान, आमच्या देशामध्ये असणारी लोकशाही आज धोक्यात आहे. तर आम्ही कुणाकडे काय मागायचा? कारण की त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे. हे विधान माझं नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधलं आहे. ते पत्रकार परिषद घेऊन म्हणायला लागतात की या देशामध्ये असणारी जी न्याय व्यवस्था आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे आणि म्हणून इथलं लोकशाही
आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये एवढे गुंतलेलो आहे की देशाचा विचार पुणे आम्ही करायला तयार आहे. आणि हा देशाचा विचार, ह्या देशाच्या बळकटीचा विचार, एकजुटीचा विचार, समतेचा विचार, बंधुतेचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार, सामाजिक न्यायाचा विचार जोपर्यंत या देशाचा नागरिक करणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आम्ही पूर्णपणे विकसित करू शकणार नाही. फार मोठी जबाबदारी आमच्यावर होती. म्हणजे या ठिकाणी मला अजून एक बाब सांगायची आहे की ज्या लोकांनी गुलामी सहन केली त्या लोकांना जाऊन विचारा, जर ते हयात असतील तर, की त्यांनी किती हाल, किती अपयश सहन केले, किती दुःख, किती वेदना, किती काय काय सहन केलं. आम्हाला हे सगळं फुकट मिळालं. आम्हाला हे सगळं फुकट मिळालं, त्यामुळे त्याची जाणीव आम्हाला झालेली नाही. आणि म्हणून याच जाणीवेपायी आमची लोकशाही खिळखिळी व्हायला लागली. आणि त्यामुळे या न्याय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना सुसज्ज होणं गरजेचं आहे, जागरूक होणं गरजेचं आहे, प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि वारंवार त्या न्यायालयामध्ये दाद मागणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत माझ्या देशामध्ये असणारी जी लोकशाही आहे ती प्रबळ होणार नाही. मला आता या संसदीय लोकशाही जी आहे या लोकशाहीमध्ये चौथा आधारस्तंभ जो आहे पत्रकारिता, याकडे माझं लक्ष वेधलं. म्हणजे मुलामध्ये आमच्या देशामध्ये असणारी जी पत्रकारिता आहे या पत्रकारितेविषयी माझ्यासारख्या तरुणांनी काय बोलावं. म्हणजे मध्यंतरी एक असं विधान मला ऐकू आलं होतं की जर तुम्ही मतदानाला जात असाल तर तुम्ही स्वतःची टीव्ही काही दिवस बंद ठेवा आणि नंतरच मतदानाला जा. एवढी विधारक परिस्थिती आमच्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. कारण की या पत्रकारितेची काय अवस्था झालेली आहे ही सर्व नाही म्हणणार मी. बोटावर मोजण्या एवढाले टीव्ही चॅनल आणि बोटाच्या कांड्यावर मोजण्या एवढाले पत्रकार जर सोडले तर आमच्या देशामध्ये असणारी पत्रकारिता सत्ताधीशांची पावले बनवली आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून सत्ता पालट झाली किंवा त्याच्या अगोदर पासून देखील कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी या समाजामधला, या देशामधला असणारा सामान्य नागरिक असायला पाहिजे होता. त्याचे अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न असायला पाहिजे होते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असायला पाहिजे होत्या, भुकीने मरणाऱ्यांचे, बेरोजगारांचे काय हाल होत आहे ती लोक, ती मंडळी या कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी असायला पाहिजे होती आणि विरोधी पक्षाची भूमिका या पत्रकारितेने करायला पाहिजे होती. पण आजच्या काळामध्ये तसं होताना दिसत नाही. मग आजच्या काळामध्ये या कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे? विचार करा, गेल्या 5-6 वर्षापासून कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे? कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी आहे गौमास, गौहत्या, नोटबंदी, राम मंदिर, बाबरी मच्छी, शाहरुख खान, सहिष्णुता, असहिष्णुता, भारत माता की जय, वंदे मातरम. हे सगळेच्या सगळे भावनिक मुद्दे, धार्मिक मुद्दे, भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांना कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी ठेवून तुमची आमची दिशाभूल करण्याचं काम इथली पत्रकारिता करत असेल तर या पत्रकारिता विश्वासार्ह राहिली आहे का याचं देखील भान तुम्हाला आम्हाला जपावं लागणार. कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी या समाजामध्ये, या देशामध्ये असणारा सामान्य नागरिक त्याच्या भविष्याचे प्रश्न असायला पाहिजे होते. जेवढे लोक शिक्षण घेतात, डिग्री घेऊन बाहेर पडतात, तेवढं आज आमच्या देशामध्ये रोजगार उपलब्ध नाही. त्याच्या निराशेच्या भोवती आमचा विद्यार्थी आत्महत्या करायला समोर आलेला आहे. आमच्या शेतकऱ्यांचे वेगळे हाल अपेष्टा होत आहे. अत्यंत ताजं उदाहरण सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये पंजाबचे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करीत आहेत. साधी त्यांची बाजू ऐकण्यासाठी इथल्या सत्ताधीशांना, इथल्या नेत्यांना वेळ नाही. आणि हीच पत्रकारिता त्याच शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडणारी सांगते की हे शेतकरी जे आहेत हे बॉर्डर पर्यंत पोहोचले, यांच्या पाठीमागे खतपाणी देणारा कोणता नेता आहे किंवा कोणते लोक आहेत? अरे ज्यांचं खाता त्यांच्याच विरोधात बोलतात. आमचा शेतकरी राजा या देशामध्ये असेल, धान्य उगवतो, धान्य पिकवतो, स्वतःच जीव त्यामध्ये मोजतो आणि ते पिकवलेलं उगवलेलं धान्य तुमच्या आमच्यासाठी सोयीसाठी करून ठेवतो. आणि तरी सुद्धा इथल्या लोकांना, त्या शेतकऱ्यांना
शांततेच्या षडयंत्रामध्ये काहीच उत्तर देत नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचार, हे षडयंत्र तुमच्या आमच्याशी खेळण्याचं काम. इथली व्यवस्था करायला लागते, इथले सत्ताधीश करायला लागतात. आणि हे सगळं कशावर झालं? तुमच्या आमच्यामुळे. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन तुम्ही फोटो सेशन केलं होतं, हातपाय जोडून त्याच्या मरणाच्या ठिकाणी येऊन तुम्ही व्हिजिट मारली होती, त्याच्या मेल्यानंतर तुमच्याकडे निधी आहे घोषित करण्यासाठी. अरे माझा बाप मेल्यानंतर निधी देऊन काय फायदा? माझा बाप जिवंत राहावं त्याच्यासाठी तुमच्याकडे निधी नाही का? त्याच्यासाठी तुमच्याकडे उपाययोजना नाही का? भाववाढीच्या योजना नाही का? त्याच्या मालाचा भाव त्याला ठरवता यावा अशी एखादी योजना नाही का? स्वामीनाथन आयोग नाही का? हे सगळेच्या सगळे शेतकरी विरोधातले कायदे पारित करून हे शेतकऱ्याच्या हिताचे कसे आहे हे तुमचे प्रवक्ते चांगले समजून सांगतात ना. आणि यावेळेस तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न असला की गप्पार बसतो, कारण आम्हाला सवय झालेली आहे ना. या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न असेल हा देखील प्रत्यक्षपणे या लोकशाहीला निगडीत आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊया की या देशामध्ये असणारी जी प्रचार आणि प्रसार माध्यमे आहेत ही देखील आज कठपुतली बनलेली आहे. कारण टीआरपीच्या भरोशावरती द्वेष ठरवल्या जात आहे, दाढीमध्ये आतंक, मिशीमध्ये जात शोधल्या जात आहे, कपड्यात धर्म, खाण्यामध्ये अधर्म शोधल्या जात आहे. आणि ज्या ज्या वेळेला टीआरपीच्या भरोशावरती द्वेष ठरवल्या जाणार आहे त्या वेळेला हे जे प्रसार माध्यमे आहे, पत्रकार आहेत, हे त्या धनडांगळ्यांचे, त्या सत्ताधीशांचे आणि त्या उद्योगपत्यांची बाहुली बनून राहणार आहे. यामध्ये अँकर दलाल होणार आहे, अँकर दलाल होणार आहे, तर पत्रकार भडवे होणार आहे. हे माझं मत नाही, स्वतः ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी लिहून ठेवलेलं. ते असं म्हणायला लागले की ज्या ज्या वेळेला या देशामध्ये पत्रकार हे विकल्या जातील त्या वेळेला सत्ताधीशांचे तुकडे खाऊन हे स्वतःचे रंग गिरगिट सारखे बदलायला लागणार आहे. अशी पत्रकारितेची अवस्था आज आमच्या देशामध्ये झालेली आहे. आणि म्हणून ही पत्रकारितेची अवस्था अशी झालेली असेल आणि जे पत्रकार खऱ्या अर्थानं, खऱ्या निष्ठेनं विरोधी पक्षाचं काम करत असतील त्या पत्रकारांना मात्र या रेसमधून बाजूला करण्याचं काम इथली व्यवस्था करते. त्या पत्रकारांना त्या पत्रकारांना निलंबित करण्याचं काम केलं जातं. त्या पत्रकारांच्या विरोधामध्ये कायदे टाकण्याचं काम केलं जातं. म्हणजे जे लोक या व्यवस्थेच्या विरोधात बोलतील, लोकशाहीच्या बळकटीसाठी बोलतील, त्या लोकांचे लेखणीला आता विराम देण्याचं काम या लोकांनी सुरू केलं आहे. जे डोळे यांच्याकडे उठतील त्या डोळ्यांमध्ये सुद्धा उपसण्याचं, म्हणजे एकंदरीतच काय तर मनुवादी विचारसरणी या समाजामध्ये निर्माण करण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे. आणि हे सगळं आमच्या लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणजे तिकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक असणाऱ्या नयनतारा सहगलांसाठी त्यांचा कार्यक्रम रद्द पाडण्यात येते, त्यांना येऊ नका अशी ताकीद देण्यात येते. म्हणजे आमच्या देशामध्ये असणाऱ्या लेखकांना तुम्ही लिहू नका, वक्त्यांना तुम्ही बोलू नका, कलाकारांना तुम्ही आमच्या विरोधामध्ये कला सादर करू नका अशी भावना, अशी व्यवस्था आमच्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही लोकशाहीसाठी पोषक वातावरण नाहीये. आणि त्या विरोधामध्ये हीच धोक्याची घटना या कलाकारांनी स्वतःचे पुरस्कार परत करून आम्हाला देखील दिली होती. स्वतःला मिळालेले जे पुरस्कार होते ते पुरस्कार या सरकारला परत करण्याचं काम इथल्या कलाकारांनी, इथल्या वक्त्यांनी, इथल्या साहित्यकारांनी केलं होतं. पण तरी सुद्धा ही धोक्याची घटना तुम्हाला आम्हाला समजलेली नाही. नंतर मग नयनतारा सहगल यांना ते भाषण जे आहे ते बीबीसीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करावं. आज आमच्या देशामध्ये लोकशाहीसाठी पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब
तिकडे औरंगाबादमध्ये संगीता कांबळे नावाच्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रकार झाला नसता. इकडे गुजरातमध्ये एका खालच्या जातीच्या महिलेचा धक्का लागला म्हणून तिची नग्नधिंड काढण्यात आलीच नसती. अरविंद बनसोड नावाच्या मुलाचं राजकीय पक्षाशी असणारं भांडण जाऊन त्याची हत्या झाली नसती. सहजीवन जगण्याची पद्धत उरली नाही. तिकडे काढपा बारमध्ये एका तरुणाला स्वतःच्या आईचा शव हा साहित्याच्या माध्यमातून पाहावा लागतो निर्वाणभूमीपर्यंत. त्याला 4 खांदे देखील मिळत नाही. कारण आमच्या देशामध्ये सामाजिक विषमता आहे. आमच्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे. आणि ही सामाजिक विषमतेची भावना आमच्या लोकशाहीला खिळखिळी करत आहे. कारण ही जात काय आहे? बाबासाहेबांनी कास्ट इनहेरिशन नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की कास्ट इज अ नोशन. जात ही मानसिकता आहे. आणि जोपर्यंत ही मानसिकता नष्ट होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये आम्ही सहजीवन पद्धत राबवत आहोत असं मला वाटत नाही. कारण लोकशाही ज्या दिशेने गतिमान व्हायला पाहिजे त्या गतिमान होणाऱ्या दिशेने धर्माच्या आणि जातीचे जे ब्रेकर लावलेले आहेत, स्पीड ब्रेकर, ते ब्रेकर आम्हाला बाजूला काढावं लागते. हे जातीची मानसिकता आम्हाला आमच्या मेंदूमधून बाजूला काढावं लागणार आहे. तेव्हा लोकशाहीकडे आम्ही वाटचाल करूया. तेव्हा आम्हाला सहजीवनाची पद्धत, ही सहजीवनाची पद्धत कुठे असते? जिथे बंधुता असते, जिथे समतावादी विचार असतात, जिथे मुलामध्ये सामाजिक न्याय मिळतो. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवरती खून केला, समजा त्याचा चाकू मारला, त्याला खून केला आणि त्यांनी जर न्यायालयाने त्याला जर फाशीची शिक्षा दिली तर त्याला आपण न्याय म्हणतो. पण सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजे आज असं झालेलं आहे की ज्या वेळेला एखाद्या महिलेवरती बलात्कार होतो त्या महिलेवरती झालेल्या बलात्कारामुळे त्याची जर त्या न्यायालयामध्ये मागितली गेली तर न्यायालय त्याच्यावर एक वेळ निर्णय देऊन समजा फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निकालास काढून त्याला फाशीची शिक्षा सोसावे. तो तिला मिळालेला न्याय असेल. सामाजिक न्याय काय? हा समाज त्या महिलेला स्वीकारेल काय? या समाजामधला एखादा तरुण येऊन त्या महिलेशी, ज्या महिलेवरती अन्याय झाला त्या महिलेशी विवाह करेल काय? आणि विवाह केल्यानंतर समाज त्यांना मान्यता देणार आहे का? त्यांच्याकडून निर्माण झालेले जे मूल असेल त्या मुलाला हा समाज मान्यता देणार आहे का? ही सामाजिक जाणीवेची भाषा, ही सामाजिक न्यायाची भाषा, ही जाणीव आमच्यामध्ये ज्या वेळेला निर्माण व्हायला लागेल त्यावेळेला आम्ही लोकशाहीकडे वाटचाल करू असं लक्षात घेतलं. बंधुतेची भावना, ममतेची भावना, समतेची भावना, धर्मनिरपेक्षतेची भावना जोपर्यंत आमच्या मनामध्ये रुजत नाही, आमच्या मेंदूमध्ये रुजत नाही, या समाजामध्ये रुजत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं लोकशाहीकडे वाटचाल करतो असं मला वाटतं. लोकशाही समोरील कोणती कोणती संकटे आहेत ह्या सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. मला असं वाटतं की ज्या देशामध्ये धर्मांध राजकारण करत असतील ते एक माझ्या लोकशाही समोरील संकट आहे. आम्ही गेल्या 70 वर्षांमध्ये आमच्या देशामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये तुम्ही या देशाचे मालक आहे भावना निर्माण करू शकलो नाही, हे आमच्या समोरील संकट आहे. आजही आम्ही लोकशाहीसाठी पूर्ण बुद्धीने विचार करून चरित्रवान व्यक्तीला मतदान करत नाही, हे आमच्या समोरील संकट आहे. आजही आमच्या लोकशाहीसारख्या देशामध्ये आम्हाला असलेले हक्क, अधिकार निर्भीडपणे वापरता येत नाही, निर्भीडपणे बोलता येत नाही, हे माझ्या लोकशाही समोरील संकट आहे. आज आमच्या देशामध्ये बंधुतेची भावना जी संपुष्टात येत आहे आणि सर्वांना जाती जातीमध्ये कळपामध्ये वाटण्याचं काम करत आहे. म्हणजे आमचा जो देश आहे ह्या देशामध्ये बंधुतेची भावना का निर्माण होत नाही? कारण हा देश अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये विभागलेला आहे, अनेक प्रांतामध्ये, अनेक भाषेमध्ये विभागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकसंघ, एकतेची भावना निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने लोकशाहीकडे वाटचाल करतो. आज आमच्या देशामध्ये जे लोकशाही समोरील संकटे आहेत हे संकटे तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आम्ही लोकशाही स्वीकारल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीसाठी लागणारी साक्षरता निर्माण करू शकलो नाही, हे आमचं संकट आहे. आम्ही या देशामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये ही भावनाच निर्माण करू शकलो नाही की तू या देशामध्ये
या देशाचा तू मालक आहेस ही भावना निर्माण होऊ शकत नाही. मला वाटतं हे सगळेच्या सगळे विचार माझ्या लोकशाहीसाठी संकट आहे. आणि आता आपण उपाययोजनेचा विचार करू. या संकटांना दूर करण्यासाठी उपाययोजना आमच्याकडे काय असायला पाहिजे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच उपाययोजना आम्हाला दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण आणि खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 3 मध्ये सांगतात की जर तुम्हा आम्हाला लोकशाहीला सुदृढ करायचं असेल तर सामाजिक विषमता नष्ट केली पाहिजे. या देशामध्ये असणारी जी सामाजिक विषमता आहे ती विषमता जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत तरी लोकशाही ही प्रबळ सशक्त होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवला आहे की ते म्हणायला लागतात की या देशामध्ये सामाजिक विषमता नष्ट करणे आणि त्यानंतर या देशामध्ये असणारा जो राजकीय पक्ष असेल, राजकीय सत्ता असेल, या राजकीय सत्तेची जी मुजोरी आहे ती मुजोरी कमी करणे. म्हणजे ज्या वेळेला हे राजकीय नेते प्रतिनिधी बनतात, संसदेत जातात आणि संसदेत गेल्यानंतर आमच्या विकासाचे कामं त्यांनी करायला पाहिजे होते, या जनतेच्या हिताचे कामं त्यांनी करायला पाहिजे होते, ते काम करताना ज्या वेळेला ते दिसत नाही. कारण की लोकशाहीसाठी पोषक वातावरण निर्माण करताना लोकशाही आपल्या खांद्यावरून वाहून नेणारा जो घटक असेल, वाहून नेणारा जो व्यक्ती असेल तो भ्रष्ट नको असतो. आणि हेच आमच्या देशामध्ये झालं. त्या लोकशाहीला आपल्या खांद्यावर तुम्ही आम्ही घेतलं तर तुम्ही आम्ही तर काय केलं, आम्ही भ्रष्ट झालो. आम्ही मतदानासाठी पैसा घेतला, पैसे घेऊन मतदान केलं. मला सांगा, उमेदवार जर पैसे वाटत असेल तर त्याच्या मागे त्याचा काही हेतू नसेल? ती इन्व्हेस्टमेंट आहे. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, ती इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट करत असतात त्याच्या 5 पटीने वसूल करत असतात आणि तो पुढच्या 5 वर्षी हेच करतो. जेवढी इन्व्हेस्टमेंट केली, 1 कोटी खर्च केला ना, आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझं पूर्ण लक्ष 5 कोटी 10 कोटी. म्हणजे आमच्या देशामध्ये सामान्य नगरसेवक देखील जेव्हा नगरसेवक बनतो तेव्हा त्यांनी एवढं कमावून ठेवलेलं असतं की त्याच्या 5 पिढ्या घरी बसून खातील. ही नगरसेवकाची स्थिती असेल तर आमदाराची खासदाराची स्थिती असेल. आणि हीच व्यवस्था ज्या वेळेला सत्तेवर बसते तेव्हा त्यांची मुजुरी सुरू होते आणि मग इथल्या देशामध्ये असणाऱ्या जनसामान्यांवरती अन्याय अत्याचार करायला लागतात. मग ज्या वेळेला त्या उन्हाव ठिकाणी ज्या मुलीवरती बलात्कार झाला होता त्याचे असणारे जे अत्याचार करणारे लोक असतील त्यांना पाठीशी घालण्याचं काम या राजकीय सत्तेने केलं. तिकडे भीमा कोरेगावच्या दंगली घडवणारे जे कोणी एक गुटे असतील, वेडे असतील, त्यांना राजेश देण्याचं काम कोणी केलं? त्यांनीच केलं. ही राजकीय सत्तेची मुजोरी नाही का? तिकडं अखलाकची हत्या व्हायला लागते. दिल्लीच्या ठिकाणी जंतर मंतरला संविधानाची प्रत जाळण्यात येते. हे जर राजकीय लोक सत्तेवर बसतात आणि विधान करायला लागतात की आम्ही या देशामध्ये संविधान बदलण्यासाठी बसलो आहोत. ज्या संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, प्रतिनिधीचा अधिकार दिला आणि तुम्ही प्रतिनिधी बनले, प्रतिनिधी बनल्यानंतर संसदेत गेले, संसदेमध्ये गेल्यानंतर या देशातल्या नागरिकांना तुम्ही काय सांगता की आम्ही लोक संविधान बदलण्यासाठी बसलो आहोत. ज्यांनी आम्हाला अधिकार प्राप्त करून दिले त्या संविधानाला नष्ट करण्याची भाषा हीच राजकीय मंडळी करायला लागतात. तेव्हा यांची जी मुजुरी आहे ती कमी करली पाहिजे. आणि ती मुजुरी कशा पद्धतीने कमी होणार तर बाबासाहेब आंबेडकर त्याच भाषण आणि लेखन खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 3 मध्ये सांगायला लागतात की यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे. प्रबळ विरोधी पक्ष जो की आमच्या देशात नाहीच आहे. म्हणजे एक पक्ष जर सत्तेमध्ये आला तर दुसरा पक्ष हा त्याला प्रश्न विचारण्यासाठी प्रबळ असला पाहिजे, उभा असला पाहिजे. त्याला प्रत्येक येणाऱ्या जो काही कायदा असेल, जी काही योजना असेल त्याच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी हा विरोधी पक्ष त्याची भूमिका राबवायला पाहिजे. तिथल्या प्रसार माध्यमांनी, तिथल्या जनतेने अपक्षतेची भूमिका राबवायला पाहिजे. हा विरोधी पक्ष कुठे आहे? असं म्हटलं जातं की संसदेच्या उजव्या बाजूला सत्ताधीश आणि डाव्या बाजूला विपक्ष बसतात. पण आज उजव्या बाजूला देखील सत्तेतील लोक, डाव्या बाजूला देखील स्वतःची वाटाघाटी करतात. तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले कोणते कायदे पारित करतील? स्वतःच्या निवृत्तीनंतर पेन्शन योजना, स्वतःच्या पगारवाढीच्या योजना. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम इथले राजकीय लोक करायला लागतात. आणि जी लोक विरोध करतील त्यांच्या कत्तली घडवायला लागतील, त्यांचे मुडके छाटायला लागतील, त्यांची हत्या करायला लागणार आहे. आणि या सगळ्यांच्या फायदा सध्या बंद होणार आहे. कारण की राजकीय सत्ता हाती आल्यानंतर सगळं काही मॅनेज करता येईल. जर आम्ही सर्वोच्च
सगळ्यात शेवटचं आणि चौथं विधान बाबासाहेबांचं. बाबासाहेब म्हणायला लागतात की सगळ्यात शेवटी तुम्ही आम्ही संवैधानिक नीतिमत्ता जपली पाहिजे. आता आपल्यावर जबाबदारी आहे. संवैधानिक नीतिमत्ता जपली पाहिजे. लोकशाही त्याच देशामध्ये प्रबळ, सुदृढ आणि सक्षम असते ज्या देशामध्ये इथल्या जी जनता आहे ती जागृत असते, ती संविधानिक नीतिमत्ता जपते. मला या ठिकाणी अमेरिकेचं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल, मागच्या वेळेस अमेरिकेमध्ये ब्लॅक स्लेव्ह मॅटर झालं होतं. आय कांट ब्रीथ नावाची चळवळ त्यांनी चालवली होती. एका कृष्णवर्णीय व्यक्तीवरती एका गोऱ्या वर्णाच्या माणसाने त्याच्या मानेवरती पाय दिला आणि त्याच्यामध्ये तो श्वास त्या ठिकाणी दम घुटून मेला आणि तो मृत्युमुखी पडल्यानंतर संपूर्ण अमेरिकेने आय कांट ब्रीथ, विश्वास घेऊ शकत नाही अशी चळवळ चालवली. आणि ही चळवळ चालवल्यानंतर लोक जागरूक कशा असतात, लोकशाही जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण अमेरिकेकडून आपण शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी ती चळवळ चालवल्यानंतर सत्ताधीशांची आता निवडणुकीमध्ये सत्ता पालट करण्याचं काम त्या अमेरिकेतल्या लोकांनी केलं. हे आम्ही शिकलं पाहिजे. आमच्या देशातल्या लोकांनी, नागरिकांनी शिकलं पाहिजे की जर इथली राजकीय सत्ता मुजूरी करत असेल तर त्या राजकीय सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांची सत्ता पालट करून त्यांना घरी बसवलं पाहिजे. आज डोनाल्ड ट्रम्प नाहीये, आज जो बायडन आहे. ही सत्ता पालट करण्याचं काम नागरिकांच्या हातामध्ये आहे. तो देशाचा मालक आहे. ही भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. पण आपण काय केलं? लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं. आमच्या सत्तेचं विकेंद्रीकरण आमच्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं होतं. अरे ठराविक 50 घराण्यामध्ये तुम्ही तुमची सत्ता पालट करत राहता, त्याच त्या हातात पुन्हा पुन्हा सत्ता देत राहता. हे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. घराणेशाही आमच्या निवडणुकी, आमच्या राजकारणाला घराणेशाही लागलेली आहे आणि ही आमच्या लोकशाहीसाठी धोका आहे. बघा ना तुम्ही, विशिष्ट एक 5-50 जे काही घराणे असतील त्याच्याशिवाय कुणाच्या हातात सत्ता आहे? वंचितांच्या हातात सत्ता आहे? तिथल्या गरीब माणसाच्या हातात सत्ता आहे? नाहीये. आमचे या ठिकाणी असणारा सुशिक्षित समाजातला सुशिक्षित नागरिक त्या ठिकाणी आमदार बनेपर्यंतची कुवत ठेवत नाही, कारण व्यवस्थाच त्याला ते ठेवू देत नाही. या व्यवस्थेला वाटत नाही की इथलं संविधान अबाधित राहिलं पाहिजे. या मनुवादी विचारसरणीला, प्रतिगामी विचारसरणीला असं वाटतच नाही की इथलं संविधान हे सुखरूप असलं पाहिजे, इथली लोकशाही असली पाहिजे. यांना फक्त आणि फक्त पैशाचं राजकारण, स्वतःचा स्वार्थ. आमच्या देशाची लोकशाही ही हुकुमशाहीकडे वाटचाल करते आहे. हे सगळं या लोकांमुळे. मी माझ्या देशातल्या प्रधानमंत्र्यांचा आदर करतो, पण इंग्लंडमध्ये असणाऱ्या द इकॉनॉमिक्स नावाच्या साप्ताहिकेमध्ये याच आमच्या देशामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागे आहे आणि हे भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. हे कोण सांगतं? इंग्लंडमध्ये असणारं ते इकॉनॉमिक्स नावाचं साप्ताहिक हे माझे वाक्य नाही. हे अशा पद्धतीने हे सगळ्यांना उघड आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण करणारे हात कुठे आहेत, चालणारे पाय कुठे आहेत, सशक्त मेंदू कुठे आहे? आमच्या देशामध्ये जे जे काही घडतं आहे त्या प्रत्येकाशी आमचा संबंध आहे. आणि जी लोक म्हणत असतील माझा राजकारणाशी संबंध नाही, त्या लोकांना मला सांगायचं आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीनं माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्या पद्धतीने या देशामध्ये तो राजकीय प्राणी देखील आहे. त्याचा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध येतोच. त्याच्या जीवनाचा राजकारणाला वेगळं ठेवू शकत नाही. म्हणून जी मंडळी म्हणत असतील माझा राजकारणाशी संबंध नाही, मी त्यापासून दूर राहतो, मला मतदान करायचं मला काहीच नाही, त्यांनी या देशाचं नागरिकत्व स्वीकारायला नको. या देशामध्ये जे नागरिकत्व मिळतं, या देशामध्ये ज्या काही सुखसुविधा मिळतात, या देशामध्ये आधार कार्ड, राशन कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या सुविधा मिळतात त्या तुम्ही नाकारा. तुम्हाला अधिकार नाही मला असं बोलायचं. आमच्या प्रत्येक देशामध्ये असणाऱ्या प्रत्येकाचं वितव्य धोक्यात आहे, कारण आमची लोकशाही धोक्यात आहे. आणि या लोकशाहीला आता तुम्हाला प्रबळ करावं लागणार. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानिक नीतिमत्ता जपणे,
हे संविधानिक नीतिमत्ता आम्ही मतदान करताना जपू शकतो. ही संविधानिक नीतिमत्ता ज्या ज्या वेळेला आमच्या देशाच्या संविधानावरती लोकशाहीवरती घात होते तेव्हा आम्ही नीतिमत्ता जपू शकतो. आम्ही आमच्या समाजामध्ये असणाऱ्या गोरगरीब शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही संविधानिक नीतिमत्ता जपू शकतो. आम्ही आमच्या देशामध्ये असणाऱ्या गोरगरीब समाजाला शिक्षित करू ही संविधानिक नीतिमत्ता जपू शकतो. या देशामध्ये बेरोजगार असलेल्या तरुणांना नवीन वाट दाखवण्याच्या माध्यमातून आम्ही संविधानिक नीतिमत्ता जपू शकतो. या तरुणांच्या हातामध्ये तलवारी देण्यापेक्षा त्यांच्या हातात लेखणी देण्याची ज्या वेळेला वेळ या समाजाकडे येईल, हा समाज ज्या पद्धतीने तसा करेल तेव्हा आम्ही संविधानिक नीतिमत्ता जपली आहे असं मी म्हणेन. आम्हाला संविधानाचं रक्षण करायचं आहे. या समाज या देशामध्ये समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची भावना हे मूल्य या समाजामध्ये आम्हाला रुळावं लागतील. आणि त्याच वेळेला आमची लोकशाही बळकट होणार आहे. त्याच वेळेला आमची लोकशाही सुदृढ होणार आहे आणि त्यावेळेला आमच्या देशामध्ये असणारा नागरिक त्याचा विकास होणार आहे. माझं व्याख्यान तुम्हाला फार बोर झालं असेल, मान्य आहे, पण ही वस्तुस्थिती तुम्हाला बोर होऊ देणार नाही. हे तुम्हाला जे चटके रोज भेटत आहेत ना, हे चटके ऐकण्यासाठी तुमचे कान तर असायला पाहिजे. कारण की आमच्या देशामध्ये जर तुम्हा आम्हाला या लोकशाहीचा हिस्सा व्हायचा असेल, त्यामध्ये संविधानिक नीतिमत्ता जपायचा असेल, तुम्हाला जागरूक झालं पाहिजे. लोकशाही प्रबळ करण्यासाठी साक्षर मतदार निर्माण केला पाहिजे. राज्यघटना समजून घेणारा साक्षरतावादी, लोकशाहीवादी, समाजवादी, बंधुतेला मानणारा, समतेला मानणारा, धर्मनिरपेक्षतेला मानणारा नागरिक तुम्ही आम्ही निर्माण करायला पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. या देशामध्ये असणाऱ्या लेखकांची, वक्त्यांची, साहित्यिकांची, कलाकारांची, या देशामध्ये असणाऱ्या शिक्षकांची, वकिलांची, ह्या सगळ्यांची जबाबदारी. जो समाजामध्ये असतो, समाजामध्ये राहतो, देशामध्ये राहतो, त्या प्रत्येक नागरिकाला जागा होणं गरजेचं आहे, जागरूक होणं गरजेचं आहे. आणि संविधानासाठी, लोकशाहीसाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं या देशामध्ये असणारी लोकशाही प्रबळ होणार. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी, अपेक्षित असणारी लोकशाही ही सुदृढ असणार आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण होणार आहे. तुमचा आमचा विकास होणार आहे. स्वतःच्या खांद्यावरती संविधानाची पताका घेऊन जाणारा, स्वतःच्या खांद्यावरती लोकशाही वाहून नेणारा माणूस हा भ्रष्ट नसेल. या देशामध्ये सुसज्ज नागरिक असतील, या देशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, त्यांना नोकरी मिळेल. या देशामध्ये असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत गरजा मिळतील, त्यांना त्यांचे अधिकार मिळतील, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही, कोणी त्यांच्यासोबत जातीगत शिवी करणार नाही, जातीय दंगली घडणार नाही. त्यावेळेला आमच्या देशामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही आम्ही निर्माण केली असं म्हणायला नको. आणि हेच आज अपेक्षित आहे. मी आपल्या सर्वांची आता जास्त वेळ घेणार नाही. मी जरा वेळेपेक्षा जास्त बोललो असेल, मला आपण सर्वांनी सहन केलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या प्रबोधन सभेने माझ्यासारख्या छोट्या खांद्यांवरती या एवढ्या मोठ्या प्रबोधन सभेची जी जबाबदारी दिली त्याला मी किती यशस्वी ठरलो हे आपण सर्व मला नक्कीच नंतर सांगणार आहात. त्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय पी.जे. वानखेडे साहेबांनी जी संधी दिली, सन्माननीय विश्वनाथ शेळगावकर सर, सन्माननीय जगताप सर, या ठिकाणी बसलेले सर्व सन्माननीय माझे गुरुजन वर्ग, माझे गुरु, माझ्या जीवनाचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर एम.आर. हेगडे सर, आज ते या ठिकाणी नाही पण घरून ते नक्की ऐकत असतील, त्यांना देखील मला बहुत अभिमान होत असेल. सरांमुळेच आज खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी बोलण्याचा हिंमत करत आहे, धाडस करत आहे. त्यांचीच त्या पद्धतीने शिकवण आहे आणि त्यांच्यामध्ये मी घडलो हे मला अभिमानानं सांगणं या ठिकाणी गरजेचं वाटते. त्यामुळे या प्रबोधन सभेने माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जी संधी निर्माण करून दिली, याबद्दल मी या प्रबोधन सभेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जाताना एवढंच म्हणेन की जर माझ्या भाषणात जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करू नका. मला त्या चुका समजून सांगा. मला चुका पुन्हा करायच्या नाहीये. आपल्या सर्वांना मनपूर्वक जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे आजच्या प्रसंगी सांगावं असं वाटतं की लोकशाही संदर्भातली जी आमची व्याख्या होती, आमची जी संकल्पना होती, ती संकल्पना सर आज आपण पुसली सर. कारण लोकशाही समजण्यासाठी साक्षरता निर्माण करावी लागते हे आम्हाला बऱ्याचदा माहिती पडते. दुसरं असं की लोकशाही म्हणजे सहजीवन आणि या सहजीवनाची आज आम्हाला काय पूर्तता करावी लागते. ही सहजीवनाची पूर्तता करण्यासाठी लोकशाही समोर काय संकटे आहेत हे संकट सर आपण आज या ठिकाणी